नमस्कार. मी डॉक्टर आनंद कुलकर्णी. आज आपण आमवाताबद्दल बघूया. आमवात म्हणजे ज्याला कोणी आरए म्हणतं, रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतं, कोणी गठिया वात किंवा जोडों में सूजन आ गया किंवा सांध्यांची सूज येऊन वेगवेगळ्या सांध्यांमध्ये मल्टिपल जॉईंट्समध्ये पेन होतं. अशा वेळी त्याला आमवात असं म्हटलं जातं. आमवात, संधिवात असे जे वाताचे वेगवेगळे प्रकार असतात, सांधेदुखीचे प्रकार असतात, त्याच्यामध्ये आमवात हा जो मुख्यतः त्याचं जर स्वरूप बघायला गेलं तर ते संचारी वेदना असतात. म्हणजे आज ह्या सांध्यामध्ये दुखलं, इथे सूज आली, इथे दुखलं, असं ते चेंज होत राहतात सांधे. याच्यामध्ये आमवातामध्ये सगळ्यात जर महत्त्वाचं पहिलं कारण आपल्याला जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये अतिस्निग्ध तेल, तूप अशा प्रकारचा आहार किंवा पचायला जो जड आहार पडतो, बराच काळाने पचतो, असा आहार घेऊन कष्ट करणे किंवा व्यायाम करणे अशा गोष्टी, असा आहार विहार घेतल्यानंतर आमवात व्हायला मदत होते असं आयुर्वेद ग्रंथांमध्ये म्हणलेलं आहे. ज्यांचा आता आज आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. ज्यांचा अग्नी मंद आहे किंवा भूक कमी आहे, ज्यांना भूक लागत नाही, भूक कमी लागते, त्यांनी असा जर पचायचा जड आहार घेतला आणि त्यातही नियमित व्यायाम नाही आहे, त्यांचा नियमित व्यायाम करत नाहीत, अग्नीही मंद आहे, भूकही कमी आहे, व्यायामही करत नाहीत आणि त्याच्याबरोबरीने आहार जड जर घेतला, तो पचला नाही, तर त्याच्यापासून अशा व्यक्तींमध्ये आमवात होण्याचे चान्सेस जास्त असतात. किंवा आहार घेऊन लगेच व्यायाम करू नये असा सल्ला त्यासाठी मिळतो. याच्यामध्ये आहार्य पदार्थांमध्ये जर बघायला गेलं आमवातामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे दुधाचे पदार्थ. दूध, दही ह्याचं प्रमाण आपल्याला, दह्याचं प्रमाण तर बंदच करायला पाहिजे, दुधाचं प्रमाण कमी ठेवायला पाहिजे. दुधाच्या ज्या विकृती आहेत, जसं पनीर आहे, चीज आहे, हे आजकाल जास्ती सेवन होतं, जास्ती खाल्लं जातं. ते पदार्थही आमवाताच्या पेशंटनी विशेषतः त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. त्याचबरोबर लोक आजकाल रोज मांसाहार, मास्यांचं प्रमाण जास्ती रोज झालं तरी पण ते आपल्याला त्रासदायक ठरतं. गुळाचं प्रमाण थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे किंवा गुळ वर्ज्य केला, टाळला तरी आमवाताला कमी व्हायला लवकर मदत होते. तेल, तूप, तळलेले पदार्थ किंवा आता उदाहरण बघायचं झालं तर वडा, भजी, शेव, फरसाण असे जे तळलेले प्लस बेसनाचे पदार्थ म्हणजे डाळींचे पदार्थ आपल्याला कमी ठेवायला पाहिजे. त्यातही उडदाचे पदार्थ, उडीद ज्याच्यामध्ये आहे ते पदार्थ पचायला जड पडतात, असे पदार्थही आपल्याला टाळायला पाहिजे. नासलेलं दूध, जसं आपण मगाशी बघितलं, पनीर, चीज हे जे पदार्थ आहेत तेही आपल्याला टाळायला पाहिजेत. विरुद्ध आहार, जसं दूध आणि वेगवेगळे पदार्थ मिक्स करून दूध, मीठ, दूध, मासे असे पदार्थ खाऊ नये. दुधाबरोबर आंबट पदार्थ खाऊ नये. त्यातही आणखीन एक मुद्दा येतो, असात्म्य पदार्थ खाणं, म्हणजे शरीराला ते सूट होत नाही तरी पण आपण ते खातो. म्हणजे एखाद्याला दूध पचत नाही तरी पण दुधाचे पदार्थ खाणं, किंवा एखाद्याला गहू पचत नाही तर गहू सूट होत नाही, किंवा असे बरेचसे पदार्थ असतात जे त्या व्यक्तीला सूट होत नाहीत, सात्म्य नसतात. असे असात्म्य असणारे पदार्थ खाण्याने आमवात वाढायला किंवा बरा न होण्यासाठी म्हणून मदत होते. त्यानंतर विषम विषम प्रकारे खाणं, विषमाशन त्याला म्हटलं जातं. जसं की वेळेवर न खाणं, वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये वेगवेगळ्या वेळी खाणं, अशा पद्धतीने विषमाशने आपल्याला टाळायला पाहिजे. रात्री जागरण विशेषतः टाळायला पाहिजे. रात्रीचं जागरणाने जो वात वाढतो, पित्त वाढतं, त्याच्यानेही आमवात वाढायला मदत होते. दिवास्वाप म्हणजे दिवसा झोपणं हेही टाळायला पाहिजे, त्याच्यानेही कफाची वाढ होते, तो रोग बरा न होण्यासाठी मदत होत नाही. त्यानंतर वेगविधारण, जसं वाताच्या सगळ्याच रोगांमध्ये आपल्याला मूत्र, मल, मोशन लागलेले असताना गॅसेस अडवणं, हे जे बाहेर पास होणारे जे पदार्थ आहेत त्यांना अडवून ठेवणं, हे वाताच्या रोगांमध्ये टाळायला पाहिजे. त्याच्यामुळे वाताचे रोग वाढत राहतात किंवा लवकर बरे होण्यासाठी त्याचा विरोध होतो. त्याचबरोबरीने पूर्ववात म्हणजे झोत, अंगावरती वाताचा, हवेचा येणं,
ट्रेनमध्ये प्रवास किंवा झोपताना रात्री अंगावरती फॅनची हवा जोरदार येणं, किंवा काही जण पूर्वी एक पेशंटची केस होती की त्याच्यामध्ये आंघोळ केल्यानंतर केस वाळवण्यासाठी म्हणून जोरात फॅनमध्ये जाणं, किंवा अंग ओलं असताना डायरेक्ट हवेत जाणं. जसं ह्याचं मेन कारण लक्षात घ्यायचं की हवेचा झोत जोरात अंगावरती येणं टाळायचं आहे, त्याच्यामुळे आमावाताची वाढ होत नाही. वर जी छोटी छोटी आपण कारणं बघितली ती जर आपल्याला टाळता आली किंवा आयुर्वेदिक औषधांच्या बरोबरीने हे पथ्य पाळता आलं तर आमावात लवकर बरा व्हायला नक्की मदत होते. धन्यवाद.